एकनाथ शिंदेच्या हातातून शिवसेना गेली तर पुढे काय होणार? सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढाई आता फक्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातल्या पक्षाच्या मालकीची लढाई राहिलेली नाहीये. कारण कोर्टाच्या काही प्रश्नांमुळे या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं पुढचं राजकीय अस्तित्व काय असेल हा प्रश्न सुद्धा तितकाच महत्त्वाचा बनलाय. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांच्या युक्तिवादानंतर आता कोर्टासमोर पक्षाचं नाव, धनुष्यबाण चिन्ह, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि आमदारांच्या अपात्रतेचे मुद्दे एकमेकांशी जोडले गेलेत. आणि इथेच खरा ट्विस्ट आहे. समजा कोर्टात निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेला तर फक्त शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जाणार आहे का, की त्यापेक्षा मोठा राजकीय धक्का शिंदेंना बसू शकतो? कारण युबीटीचा युक्तिवाद असा आहे की शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाणाची मान्यता ज्या आधारावर मिळाली तोच आधार जर कोर्टानं चुकीचा ठरवला तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. आता सगळ्या शक्यता आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर कोर्टानं शिंदे गटाचा पक्षावरचा दावा कमकुवत ठरवला आणि धनुष्यबाण गोठवण्याचा मार्ग मोकळा झाला तर शिंदेंना नवीन राजकीय ओळख निर्माण करण्याची वेळ येऊ शकते. नवीन नाव, नवीन चिन्ह आणि त्याचबरोबर मतदारांना पुन्हा आपल्यासोबत जोडण्याचं नवं आव्हान. कारण शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे फक्त निवडणुकीचं चिन्ह राहिलं नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणात त्याला अनेक दशकांची राजकीय ओळख जोडलेली आहे. पण त्यापेक्षाही मोठा प्रश्न आहे शिंदे गटाच्या आमदारांचा आणि खासदारांचा. आता इथे थेट पक्षाचं नाव गेलं म्हणजे सगळे आमदार अपात्र असं सरळ समीकरण नाहीये. कारण अपात्रतेचा मुद्दा 10व्या अनुसूचीखाली स्वतंत्रपणे ठरतो. मात्र कोर्टासमोर सध्या हाच मुद्दा गंभीरपणे चर्चेत आहे. 19 ऑगस्टला न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांनीच प्रश्न केला की विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलं नाही तर सर्वोच्च न्यायालय आज शिंदे आणि इतर आमदारांना थेट अपात्र ठरवू शकतं का? आणि इथे आणखी एक गुंतागुंत आहे. 2024 ची विधानसभा आता अस्तित्वात नाही. त्यामुळे त्या काळातील आमदारांना आज अपात्र ठरवलं तर त्याचा परिणाम नेमका काय असेल हा देखील कोर्टासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. देवदत्त कामत यांचा युक्तिवाद असा आहे की अपात्रतेचा परिणाम हा 2022 मधील कथित पक्षांतराच्या काळापासून लागू मानला जाऊ शकतो आणि त्याचा निवडणूक आयोगाच्या पक्ष चिन्हाच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो. म्हणजेच आजच्या आमदारकीपेक्षा 2023 मध्ये निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना म्हणून दिलेली मान्यता धोक्यात येणं हा या संपूर्ण प्रकरणाचा मोठा परिणाम ठरू शकतो. आता समजा शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह गमवावं लागलं पण त्यांचे विद्यमान आमदार खासदार राजकीय दृष्ट्या टिकून राहिले तर पुढचा पर्याय असेल नवीन पक्ष उभा करणं. पण इथेही प्रश्न आहे, तो पक्ष स्वतंत्रपणे उभा राहणार की महायुतीचा भाग म्हणूनच पुढे जाणार? आणि मग सर्वात मोठा राजकीय प्रश्न समोर येतो, भाजपमध्ये विलीन होण्याचा पर्याय. हा पर्याय चर्चेत येण्याचं कारण म्हणजे 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतरासाठी विलीनीकरण हा एक महत्त्वाचा अपवाद आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की शिंदे गट आपोआप भाजपमध्ये गेला तर सगळे कायदेशीर प्रश्नच संपतील. नेमकी परिस्थिती, संबंधित सदस्यांची स्थिती आणि कोर्टाचा अंतिम निकाल यावर त्याचं भवितव्य अवलंबून असेल. त्यामुळे शिंदे गट भाजपमध्ये जाणार असा निष्कर्ष काढणं आत्ता घाईचं ठरेल. पण राजकीय गणित पाहिलं तर हा पर्याय पूर्णपणे दुर्लक्षित सुद्धा करता येत नाही. कारण शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण गेल्यानंतर शिंदे गटाला सर्वात मोठं आव्हान असेल ते स्वतःची स्वतंत्र राजकीय ताकद टिकवण्याचं. आज महायुतीमध्ये शिंदे गटाची स्वतंत्र ओळख आहे, पण जर तीच ओळख, पक्षाचं नाव आणि चिन्ह गमावल्यामुळे कमजोर झाली तर भाजप सोबतच्या सत्तेच्या समीकरणात शिंदेची बार्गेनिंग पॉवर किती उरेल हा मोठा प्रश्न असेल. आणखी एक शक्यता म्हणजे शिंदे नवीन पक्ष घेऊन पुन्हा मैदानात उतरतील आणि बाळासाहेबांचा वारसा आमचाच हा दावा कायम ठेवतील. म्हणजे पक्षाचं नाव बदललं तरी राजकीय नरेटिव्ह बदलणार नाही. उलट आम्हीच खरी शिवसेना हा संघर्ष नवीन नाव आणि चिन्हावरून पुढे नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. म्हणून या संपूर्ण प्रकरणात सगळ्यात मोठा प्रश्न फक्त धनुष्यबाण कुणाला मिळणार हा नाहीये. खरा प्रश्न आहे, जर धनुष्यबाण गेला, शिवसेना नाव गेलं आणि त्याचबरोबर शिंदे गटाच्या 2022 मधील राजकीय बंडाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं तर एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नेमकं कशाच्या आधारावर टिकवणार? आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल फक्त शिवसेना कुणाची याचं उत्तर देणार नाही, तो कदाचित महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय समीकरणाचा नवा अध्याय लिहिणार आहे.
सध्या तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.